मे महिना आणि वाळवणीचे पदार्थ नाही असं होऊच शकत नाही। त्यासाठीच मी तुम्हाला दाखवणार आहे आज बटाट्याचे वेफर्स, जे आपण वर्षभर टिकवून ठेवू शकतो आणि ते पण पांढरे शुभ्र। तर बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी इथे बघा कसे मस्त झालेले आहेत पांढरे शुभ्र। तर बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी इथे मी मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे मीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर एक तुरटीचा खडा घेतलेला आहे, इतकी तुरटी नाही लागणार, आणि बटाटे सोलायला सोलर घेतलेला आहे आणि हे बटाट्याचे कापा करायला। तर आता पहिलं बटाटे जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मी इथे धुवून घेतलेली आहेत बटाटे आणि मी हे साफ करणार आहे। मस्तपैकी साल काढून पांढरे शुभ्र बटाटे आपल्याला दिसतात, तर ते साल काढून घेणार आहे। आणि हे बटाट्याचे वेफर्स जे आहेत ते मी रात्रीचे करत नाहीये, म्हणजे काय जण रात्रभर पाण्यात भिजवून बुडवून ते दुसऱ्या दिवशी तयार करतात, पण मी इथे एक 3 ते 4 तासच पाण्यात ठेवणार आहे, जास्त वेळ नाही ठेवणार आहे। आणि सकाळीच आता 10 वाजता सुरुवात केलेली आहे, आता बघूया कधी होते। इथे साफ स्वच्छ करून घ्यायचे एकदम बटाटे आणि मस्त पांढरे शुभ्र आहेत। तर अशा प्रकारेच मी हे सगळे बटाटे साफ करून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि मी हे पाण्यातच ठेवलेले आहेत, कारण हवेचा संपर्क आला बटाट्यांचा आणि हवेचा संपर्क आला तर ते काळे पडतात, त्याच्यामुळे ते पाण्यात ठेवायचे। आणि इथे स्लाइस करून घ्यायचे बटाट्यांचे। तर ते जे बटाट्यांचे स्लाइस आहेत ते जास्त पातळ पण नसाव्यात आणि जास्त जाड पण नसाव्यात। जास्त जाड केल्यात तर ते उन्हामध्ये वाळायला खूप वेळ जातो, आणि जास्त पातळ केल्या तर तेल जेव्हा तुम्ही तेलामध्ये तळाल तेव्हा ते लगेच करपले जातील। त्याच्यामध्ये मीडियम साईजच्या स्लाइस ठेवायचे आहेत, बटाट्याच्या कापा ठेवायचे आहेत आणि हळूहळू ठेवायचा, तर त्यांचा हळूहळू करायचा तर त्यांचा आकार जो आहे तो एकदम गोलाकार येतोय। इथे माझे एकही बटाट्याचे काप तुटलेले नाही आहेत, इथे बघू शकता तुम्ही। म्हणजे गोलाकार करण्यासाठी थोडं हळूहळू करायचं आहे, घाईघाईत करायचं नाही आहे। आता हे जे बटाट्याचे कापा आहेत त्या मी लगेच पाण्यात बुडवून ठेवते, कारण त्या लगेच काळ्या पडू शकतात, म्हणून मी पाण्यात बुडवून ठेवते। इथे मी तुरटी घेतलेली आहे, तुरटीची मी पावडर करते। आपल्याला एवढी तुरटी नाही लागणार आहे, पण मी पावडर करून ठेवते थोडीशी। आता ही जी तुरटीची पावडर आहे ती आपण भिजवलेल्या बटाटे पाण्यात बुडवून ठेवलेल्या बटाट्यांमध्ये टाकायची आहे। तुम्हाला पावडर करता नाही आली तर तुम्ही तुरटी जी आहे ती पाण्यातून फिरवून काढू शकता, पण हे जे बटाटे मी पाण्यात बुडवून ठेवले त्याच्या आधी मी 3 ते 4 पाण्यातून धुवून काढलेले आहेत, स्वच्छ धुवून काढलेले आहेत। जेव्हा तुम्ही धुणार तेव्हा त्याला एक फेस येतो, एक पांढऱ्या कलरचा क्षार येतो, तर ते जे आहे ते एकदम स्वच्छ धुवून काढायचे आणि मगच ते पाण्यामध्ये बुडवून त्याच्यामध्ये तुरटी टाकायची आहे। आता मी हे 2 ते 3 तास ठेवणार आहे, तर पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत। पाण्यात बुडवून ठेवायचे आणि थोडासा कडकपणा आला जाणवला की आपल्याला काढायचे। तर मी इथे 3 तासानंतर हे जे बटाटे आहेत ते झालेले आहेत आपले, इथे कडक झालेले आहेत थोडेसे। आणि इथे मी एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे, ह्याला पाण्याला उकळ आल्यानंतर एक तुरटीचा खडा जो आहे तो पाण्यामध्ये टाकायचा आहे, थोडासा फिरवायचा आहे, एक मिनिट वगैरे, आणि 1 मिनिट पण नाही, जास्त नाही, थोडासाच फिरवायचा आहे। आणि तो तुरटीचा खडा जो आहे तो आपल्याला काढून ठेवायचा आहे, त्या पाण्यात ठेवून द्यायचं नाही आहे। जर पाण्यात ठेवून दिलात विसरलात तर सगळे बटाट्याचे वेफर्स जे आहेत ते तुरट लागणार तुमच्या चवीला। आणि आता थोडं मीठ टाकणार आहे मी, जास्त मीठ नाही घेतलेलं आहे, कारण आता पूर्ण बटाट्याचे वेफर्स जे आहेत ते खारट होऊन जातील, त्याच्यामुळे थोडंसं मीठ घ्यायचं आहे। आणि हे पाणी उकळलेलं आहे, त्याच्यामुळे मी बटाट्याचे वेफर्स याच्यात टाकते। एक 5 मिनिट वगैरे बटाट्याचे वेफर्स जे आहेत ते पाण्यामध्ये थोडे ढवळायचे आहेत, म्हणजे सगळीकडून ते शिजले जातील। आणि आता बटाट्याचे वेफर्स जास्त पण शिजवायचे नाही, जास्त शिजवलं तर त्यांचं पीठ होऊन जाणार, त्याच्यामुळे शिजवल्यानंतर ते कसं बघायचं मी तुम्हाला दाखवते। एक बटाट्याचा चिप्स जो आहे तो बाहेर काढायचा आहे, त्याला जर गरम असेल तर तुम्ही सुरीने करू शकता, सुरी जी आहे ती आतमध्ये जाते की नाही ते बघायची। पण एक जुनी पद्धत अशी आहे की हातामध्ये घेऊन आपलं बोटाचं नख जे आहे ते अलगद त्याच्यामध्ये घालायचं, ते जर जात असेल तर आपला बटाटा शिजलेला आहे।
आणि आता हे बटाट्याचे वेफर्स आहेत ते मी म्हणजे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। माझ्याकडे चाळण नाही आहे त्याच्यामुळे मी प्लास्टिकची जाळी वापरते ही। आणि थोडेसे थंड होऊ द्यायचे, त्याच्यानंतर सुकवायला ठेवायचे। आता हे सुकवायला मी घरातच सुकवते, कारण फॅन खाली सुकवले तर ते बटाट्याचे चिप्स जे आहेत ते काळे पडत नाहीत जास्त। उन्हात सुकवले तर ते थोडेसे काळे होतात, फॅन खाली सुकवले तर नाही काळे होत। आता मी हे एक एक सुकवते आणि वाळत लावायला खूप वेळ जातो, कारण एक एक पूर्ण वाळत लावायला लागतात। त्याच्यामुळे मी कमी बटाट्यांचे वेफर्स केले, 6 बटाट्यांचेच वेफर्स केले मी। तर इथे एक एक तो वाळत लावायला लागतो आणि उन्हामध्ये बसून जर वाळत लावायचं असेल तर बापरे, मे महिन्याचं ऊन भरपूर। इथे झालेलं आहे माझे सगळे वेफर्स जे आहेत, बटाट्याचे चिप्स जे आहेत ते वाळत लावून झालेले आहेत। आता बघूया, सुकण्याची वाट बघते मी, फॅन एकदम फास्ट। तर इथे वेफर्स जे आहेत ते सुकून झालेले आहेत, मस्त कडकडीत सुकलेले आहेत, कारण गरमी इतकी आहे की ते फॅन आणि वातावरणाची ऊब जी आहे त्याच्यामुळे ते लगेच सुकलेले आहेत। आता मी तुम्हाला तळून दाखवते, मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत। आता इथे तेल घ्यायचे, तेलात तळलेले आहेत आणि मस्त फुलतात ते आणि वेफर्स तयार झाले। तर हे वेफर्स तयार झालेले वेफर्स तुम्हाला जर आवडले असतील तर कमेंट करून नक्की कळवा। आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।